जसं सरकार आपल्याला विरोध करतंय तसा हा डब देखील महाराज पडलेला आहे. या डबाला मेलेल्या जनावरांचं कातड असतं आणि या डबाला जेव्हा शाहिराचा हात पडतो निस्तेज आणि मुरदाड मेलेली माणसं सुद्धा सवताळून उठतात. म्हणून 29 तारखेला असं सवताळून तडविला जालना जिल्हा घनसंगी तालुक्याला जालना जिल्हा घनसंगी तालुक्याला मुक्कामी चिंचोली गावाला आज गातो वीर मराठाला शंकर विठ्ठल माडी रागा गणेशने तुझे गावडाला अरुणा शब्द जिंदाला शाहीर गोगरे गातो पवड्या मुजरे घालण्यामध्ये व्यस्त होती पण जिजाऊच्या मनामध्ये गुलामीचा हुंकार फुटायचा आणि 29 ऑगस्ट 2023 ला सराटी आंतरवालीच्या मातीमधून आमच्या आया बहिणीच्या मनामध्ये आरक्षणाचा हुंकार फुटलेला. जिजाबाद जमिनी उमटला गुलामीचा हुंकार जिजाबाद जमिनी उमटला गुलामीचा हुंकार सिंधभूमीचा पाया घातला शुभ हा झंकार राजे आशिया खंडातील सर्वात मोठा बादशाह
आवाज कमी करा. आशिया खंडातील सर्वात मोठा बादशाह आलमगीर औरंगजेब. आणि हा औरंगजेब मनोज पाटलाचा पोवाडा सुरू करण्या अगोदर एक प्रसंग तुम्हाला शिवरायांचा सांगतो. जीवनामध्ये नादी कोणाच्या लागायचं हे जरांगे पाटलानं शिवाजी महाराजांकडून समजून घेतलेलं आहे. 2 वर्ष झाली 2 कुत्रे एवढे नांदेडमध्ये भोकून गेले पण अजूनही पठ्यानं नाव त्यांचं घेतलं नाही. टाळी टाळी एकदा टाळी. ते कुत्रे म्हणते ह्यो लई चालू आहे. अरे तुझ्या तोंडातून एकदा आमचं नाव घे आणि आम्हाला दान दे. मेलेल्या सापाला मारण्यात काय मजा आहे पाहुण्यांनो. अरे मराठ्यांनो मेलेल्या सापाला मारण्यात काय मजा आहे. नादी कोणाच्या लागायचं हे जरांगे पाटलानं शिवाजी राजाचं पुस्तक वाचलंय. आशिया खंडातील सर्वात मोठा बादशाह. लोक आम्हाला म्हणतात अरे काय तुमच्या जरांगे पाटलाकडे रे. असं काय तुमच्या जरांगे पाटलाकडे. अरे आमच्या जरांगे पाटलाकडे असं आहे ते तुमच्या 4 पिढ्याकडे नाही ते असं आहे. अरे बाई बाप 2 वर्ष झाली महाराष्ट्रामध्ये एकच नाव घोंगावतं. सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील याला रक्त ही इमानदार लागतं. औरंगजेबाकडे 4 लाख पायदळा 4 लाख पायदळा 3 लाख घोडदळा 7 लाखाचं सैन्य औरंगजेबाकडे आणि माझ्या शिवाजी राजाकडे मारताळ्यासारखी मुठभर ओरिजिनल मराठे. शिवाजी राजाकडे ओरिजिनल मावळे. माझ्या राजानं प्रत्येक मावळ्याच्या हृदयावर एक वाक्य कोरलं. स्वतःच राज्य म्हणजे शेतकऱ्याचं राज्य. आणि 2 वर्ष झाले. अरे जरांगे पाटलाची दौलत कोणती तर मारताळ्याचे मराठे ही दौलत आहे. म्हणून तर फौज उभा केली 5 कोटी मराठ्याची. फक्त आपली कमजोरी आहे. फक्त आपल्याला टाळी लागते बाकी काही नका देऊ. आणि असा दिल्लीच्या सिंहासनावर बसलेला आलमगीर बसे सिंहासनी.
संकट आली पण ती सर्व संकट मराठ्यांनी झेलून घेतली. शिवराज मराठा गडी शिवराज मराठा गडी मराठा गडी मराठा गडी मराठा गडी मारतो गडी मारतो गडी औरंगाबाद पाणी बाजी औरंगाबाद घाम पोळी औरंगाबाद घाम पोळी औरंगाबाद घाम पोळी हजीजी औरंगाबाद घाम पोळी हजीजी औरंगाबाद घाम पोळी हजीजी दिल्लीच्या सिंहासनावर मुघल सम्राट आलमगीर बसलेला. लक्ष देऊन ऐका. पाटलाचा पवाडा सुरू करण्या अगोदर शिवाजी राजानं या महाराष्ट्रातलं एक वादळ शांत केलेला. दिल्लीच्या सिंहासनावर मुघल सम्राट आलमगीर आरूढ झालेला. हे दिल्लीचं सिंहासन कोणाचं आहे? हे दिल्लीचं सिंहासन मराठ्यांनी घाम गाळला म्हणून दिल्लीचं सिंहासन आजही तसंच आहे. तख्ताला धाक मराठा दिल्लीच्या ही तख्ताला धाक मराठा एक मराठा एक मराठा. अरे लाखाचे 4 कोटी झाले. एक मराठा एक मराठा एक मराठा. असा मुघल सम्राट आलमगीर 400 वर्षापूर्वीचा मुघल आणि 2025 चा मुघल मंडल आयोगाची यात्रा काढतोय. आलाय लक्षात? ज्याच्या लक्षात आलं त्यांनी जोरदार टाळी द्यावी. आणि सर्व वाटून गेलोय. जेव्हा मराठ्याचं आरक्षण इझी मिळत होत तेव्हा दिलं नाही. हे काय म्हणतोय? आम्ही वेळोवेळी पाटलाला भेटलो चर्चा केली पण पाटील आम्हाला काही रिस्पॉन्स द्यायला तयार नाही. ज्याला कळलं त्याला जोरदार. हे सगळे नेते जे मराठा नेते म्हणून घेते का ते 147 गांडू अजून बाहेर यायलाच तयार. नाटके करतेत. पाटील आले की पुढं पुढं करतेत. जेव्हा पुढं पुढं करायचं तिकडं मराठा आरक्षणावर तिकडं बोलत नाही. एकच मर्द बोललाय विधानसभेमध्ये, कळमचा आमदार कैलास पाटील. येथे पाहिजे जातीची येरा गाबाळ्याचं काम नाही.
आला की बेंडकं बाहेर येतात. विधानसभा आली, लोकसभा आली, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आली की जरांगे पाटील बाहेर पडतो. पण पाटील त्याला म्हणाले, नाक दाबलं की तोंड तुमचं उघडतंय. हरामखोराचं नाक पाटलानं दाबलं म्हणून हे तोंड उघडीते, नाही तर तोंड उघडायची हिंमत नाही. आणि आपण असंच रोख बोलतोय. परवा दिवशीच मला नोटीस आली कोर्टाची. शाहीर घोगरे बोलणारे लोक आधी त्यांना घरी ठेवा. मी म्हणालो, अरे काय भाग्य हो माझं महाराज. मी आज असेल काय, मी उद्या नसेल काय. जगातली सर्वात मोठी सभा शाहीर अरविंद घोगरेनं केली. अजून काय घरात चढून मरण्यापेक्षा मराठा आरक्षणावर लढून मेलेलं 10 पट फायद्याचा. अरे माझा बाप मर्द. म्हणून 29 तारखेचा गणेश उत्सव दणक्यात मुंबईलाच होणार. आणि मराठे कोटीच्या संख्येनं मुंबईत जाणार. आलमगीराचा दरबार भरलेला. वजीर आजम फतेह खान, मसूद खान, जाफर खान, सर्वच सरदार मंडळी आलेली आहे. आणि जरांगे पाटलाच्या विरोधात मुंबईला ऑफिस मध्ये दरबार आजही भरतोय. ते म्हणतात जरांगे मुंबईला येणार, पोलीस बघून घेणार. आणि जे पोलीस जरांगे पाटलामुळे भरती झाले ते तुलाच बघून घेणार. अरे लय डोकं रे. आतापर्यंत मराठ्यांनी घाई केली. ही लोक म्हणतात तुम्ही घाई कुठं करतात. कारण डाव टाकणाऱ्याला डाव कळत असतो. जरांगे पाटील 20 वर्ष झाले डाव टाकतात. मराठ्यामुळं डाव असा बसला की आरक्षण भेटणार. आणि मराठे आरक्षणामध्ये गेले, नोकरीला लागले. छगन भुजबळ नुसतं विचारच करते. या वाक्यासाठी एकदा जोरदार सर्वांच्या मानाखाली आवाज व्यवस्थित येतो. इकडे लक्ष द्या. मनोरंजन होणार नाही, टाइमपास होणार नाही. मी 200-300 किलोमीटरहून आलो. मनोरंजन करणं आपला धंदा नाही. मराठ्याच्या डोळ्यामध्ये अंजन घालायचं. 29 तारखेला पुढं तयार करायचं. टाइमपास होणार नाही. मराठ्यांचा लई टाइमपास झालाय, आता होणार नाही. आणि मारतळ्याच्या मराठ्याला म्हणतो शेवटची लढाई पुन्हा होणार नाही. ही अंतिम वेळ आहे. जो मराठा घरी बसला तो मराठा कसला. सर्वसाधारण मंडळीच्या मानाखाली झालेल्या हा शिवचरित्राचा गाभा आहे. जो मी बोलतोय तो शिवाजी राजाचा गाभा आहे. अरे 7 लाखाचं सैन्य औरंगजेबाचं
विचार सुद्धा करीत नाही. आमच्या राजानं विचार केलाय, हे म्हणले मराठा आरक्षण भेटतच नाही तरी आमच्या पाटलानं आरक्षण दिलं, याला म्हणायचा मावळा. सर्वांनी सांगितलं महाराज मराठ्याला आरक्षण मिळणार नाही. आता 2-3 कोटी मराठी आरक्षण घातले, आता 3 कोटी राहिले. 29ला कार्यक्रम होणार आहे. शांतता पसरलेली आहे. सर्वांच्या मानाखाली औरंगजेबाच्या विरोधात बोलण्याची कोणामध्ये हिम्मत नव्हती. ती हिम्मत महाराष्ट्राच्या मातीत आणि मर्द मराठ्यांच्या छातीत होती. म्हणून 400 वर्षानंतरही तीच हिम्मत मराठ्याच्या छातीत तयार झालेली आहे. दरबारात मशान शांतता बघून औरंगजेब काय बोलतोय लक्ष द्या बरं का. इकडे माना सरळ, सर्वांच्या माना. जे भीतीला टेकले, जे मराठे भीतीला टेकले ते हळद तिथे भीतीला टेकून यांना काय बोलावं कसं बोलावं काय कळत नाही राव. माझ्याकडे बघून एक असं मराठा करतोय. मी एका गावात कार्यक्रमाला गेलो, एक वर्ग हालत नाही डुलत नाही, ते असं बघत आहे. माझा प्रॉब्लेम आहे का याचा प्रॉब्लेम आहे. मी म्हणालो क्यों में ऐसे बैठे हो, उजड़े हुए रियासत के लुटे हुए सुल्तान की बेटा आज की बादशाह की तरफ. ते म्हणे क्या करू सर, मेरा थोबडाच वैसा आहे. आणि शाहीर घोगरेचं एकच काम आहे, जसं तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी महाराज तरुण तयार करून भरती केले शिवाजी राजाकड, तसेच तरुण भरती करून मुंबईला पाठवायचे आपलं काम. हजारो किलोमीटरचा प्रवास केला. बंडू पाटील इथं महाराज मी 2-3 कोटी रुपये कमवले असते हो, 250 सभा केल्या, पैसे दिले का पैसे नाही दिले का किती दिले का काही मोजलं नाही. पैशापेक्षा मारतळ्याची मराठे जोडले, ही माझी संपत्ती आहे, ही माझी दौलत आहे. आणि मराठ्याला रात्री 12 वाजता डॉक्टर साहेब तुम्ही सराटीत गेले ना तर रात्री 12 वाजता सराटीची माय म्हणते दादा मारताळून आला पाणी पिऊन जा. हिम्मत आली मराठ्याला, म्हणून मुंबईकडे जाण्याची हिम्मत आली मारताळ्याला. स्मशान शांतता पसरलेली आहे. आवाज क्लिअर आहे सर्वांना. सर्वांच्या माना माझ्याकडे, त्या दरबारात खाली पण माझ्याकडे इथं आहे. दरबार में इतना सन्नाटा क्यों है? देवेंद्र जी महाराष्ट्र में सराठी अंदर वाली में बैठा है, वो मनोज जरांगे पाटिल कौन है? किसकी आवाज है? मेरा मित्रों, मेरे भाइयों बहनों, मन की आवाज है, मन की बात है, अंदर की बात है, ये मन की बात है. इस बार मराठे तेरे साथ नहीं, आगे देख तेरे क्या हाल है. कळतोय ना? मी सांगड घालतोय, मी सांगड घालतोय.
मध्ये लय ऑफर होता शाहीर याचा पवाडा गा त्याचा पवाडा गा मी म्हणालो मी भाडवा किंवा दलाल नाही पवाडा गातो जरांगे पाटलाचा पवाडा गातो शाहू फुले आंबेडकरांचा पवाडा गातो मर्द मराठ्याचा म्हणून अरे आमचा नेता आमचा पक्ष आमची निष्ठा जरांगे पाटलाच्या पायावर भागातून उमरा सर्कल मधून जो कोणी मराठा कॅन्डिडेट ओबीसीच्या माध्यमातून जर नोकरीला लागला असेल कृपया त्यांनी नाव नोंद करून घ्यावी बंडू पाटलाकडे त्याचा पाटलाकडून सत्कार केला जाईल पाटील बसू दे लेडीज दरबार में इतना सन्नाटा क्यों है स्मशान शांतता दरबारात पसरलेली आहे मुघल सम्राट आलमगीर औरंगजेबाचा दरबार आहे सर्वांच्या मानाखाली आहे दरबारामध्ये स्मशान शांतता आहे इकडे सर्वांनी लक्ष द्यावं आपलं लक्ष तुमच्याकडे सर्वांकडे शहजाद है दरबार में इतनी खामोशी क्यों है कोणीही बोलायला तयार नाही इथं पॉइंट बघा अंडरलाइन दिस सेंटेन्स औरंगजेबा पुढे कोणी बोलायला तयार नाही मागच्या विधानसभा लोकसभा आल्या कोणीही नेता पाटलाबद्दल काही बोलायला तयार नाही त्याला माहित आहे बोललं की मराठ्यांनी ठोकलं आमचा जालन्याचा बाबा म्हणत होता मला त्या मुतारीचा वास येतोय त्याला नुसता वास नालीचा त्याला मराठ्यानं त्याचं नाव आहे रावसाहेब दानवे त्याला असा झटका बसला असा मराठ्यांनी त्याला फटका दिला आता जर त्याला पत्रकार म्हणाले जरांगे पाटलाने आंदोलन पुकारलं आपली प्रतिक्रिया तो म्हणला मी प्रतिक्रिया देणं बंदच केले असा झटका आहे बा असा माणूस मराठ्यांनो तुम्हाला कधी मिळणार नाही भेटणार नाही ज्यानं पूर्ण आयुष्य मराठ्यांच्या अवलादीसाठी खर्च केलाय दरबारात स्मशान शांतता आणि असा मुघल सम्राट आलमगीर दिल्लीच्या सिंहासनावरून खाली उतरला आणि नुसता उतरला नाही तर मुघल सम्राट आलमगीर गुडघ्यावर बसवला कोणी शिवाजी राजानं 400 वर्षापूर्वी आणि आलमगीर काय म्हणतोय मेरे खुदा है मेरे परवरदिगार सब कुछ है मेरे पास दौलत है शौहरत है हाथी है घोड़े हैं 7 लाख की मुगली सल्तनत है लेकिन फतेह मिलती है उसका पर शिवा को क्यों उस शिवा के पास ऐसा क्या है जो मेरे पास नहीं उस शिवा के पास ऐसा क्या है जो मेरे पास नहीं 400 वर्षापूर्वी औरंगजेब शिवाजी राजानं गुडघ्यावर बसवला पण शिवाजी राजाच्या पोरानं औरंगजेबाचा ताज डोक्यातून उतरून काढला याला म्हणजे बापानं औरंगजेब गुडघ्यावर बसवला लेकानं औरंगजेब बोडखा केला
हात या हाताला काय पाहिजे आता तुम्हाला काय पाहिजे 2 वर्ष झाले तुम्ही काय मागताय अरे या हाताला काय पाहिजे असाच हात मुंबईला येणार आहे का असाच हात फडणवीसला दाखवणार आहे का रेकॉर्ड करून घ्या बरं का शाहीर घोगरे 2 महिने जेलात जायला तयार आहे पण घाबरणारे अवलाद माझी ना हॅलो हात 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 खाली नाही करायचे रे हात वर म्युझिक चला नाचायचं तरी खुशाल नाचा रायगड किल्ला महाराष्ट्राची शान रायगड किल्ला महाराष्ट्राची शान रायगड किल्ला महाराष्ट्राची शान अरे मराठ्यांनो हातवर नाचा असा माणूस तुम्हाला भेटणार नाही हातवर रायगड किल्ला महाराष्ट्राची शान रायगड किल्ला महाराष्ट्राची शान रायगड किल्ला महाराष्ट्राची शान
बाजूने होत किल्ल्याला त्या तटबंदी नवते मोगलांना आक्रमणाची संधी बाजूने होत किल्ल्याला त्या तटबंदी नवते मोगलांना आक्रमणाची संधी रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान तिथे राजशिवरायाची पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची आहे तिथे राजशिवरायाची पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची वैभवशाली जगती वैभवशाली जगती आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे त्या राजधानीवरती भगवान शान आहे भगवान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान 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 आहे महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची शान आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 अरे आवाज मारताळ्याच्या मराठ्याचा आहे कोणाचा आहे उमरा सर्कल आणि मराठ्याचा आवाज आवाज मराठ्याचा आहे आणि मराठ्याचा आवाज इथून मुंबईला गेला पाहिजे त्याला कळलं पाहिजे की मारताळ्याचे मराठे लई तापले रे बाबा आरक्षण आमच्या हक्काचे आरक्षण आमच्या हक्काचे लढेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे छत्रपति शिवाजी महाराज की श्रावण महिना चालू है श्रावण हर 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 आता आरक्षणाचा पोवाडा गातोय 5-10 हजाराची मैफिल कशी कोटीमध्ये तयार होते ती स्टोरी या शाहिरानं ती शब्दानं लिहिली आणि अशी लिहिली की गुगल मॅपला सुद्धा माझी दखल घ्यावा लागली म्हणून म्हणतोय रे दादा मी तळमळीनं बोलतोय मला काही शाहीर मंडळी म्हणाली शाहीर गोगरे लई रोकठोक बोलू नका तुम्हाला कार्यक्रम मिळणार नाही म्हणलं मला आरक्षण मिळालं कार्यक्रमाची गरज नाही अरे आम्हाला कार्यक्रम असले काय नसले काय आमचा खानदानी शेती धंदा आहे अरविंद घोगरे मेंदारा आणि छाती ठोक पडे सांगतोय माई बाप
ओरिजिनल महाराष्ट्रामध्ये मराठ्याचा शाहीर फक्त अरविंद घोगरेच आहे. कशी झाली मैफिल, कसा सजला दरबार, कशी आरक्षणाचा दिवा मारतायामध्ये लागला. यूं भी किसी की जय जयकार नहीं होती, यूं भी किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि 20 वर्ष झाली, 20 वर्ष झाली हा माणूस ऊन वारा पाऊस गारा, माणसं असली काय माणसं नसली काय, पण मराठ्याच्या अवलादीसाठी मराठा लढत राहिला. आणि मग 15 ऑगस्ट 2022 2023 सॉरी 15 ऑगस्ट 2023 29 ऑगस्ट 2023 ला ठिणगी पेटलेली आहे. ती कशी पेटली, काय पेटली बघा. क्रांतीचे पेटले कुंड, जरंगे पाटलानं केलं बंद, 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 जरंगे पाटलानं केलं बंद. शिंदे सरकार केलं थंड, शिंदे सरकार केलं थंड, शिंदे सरकार केलं थंड. शिंदे सरकार केलं थंड, शिंदे सरकार केलं थंड, शिंदे सरकार केलं थंड. आणि काय झालेलं आहे, अरे गाव खेड्यामधील त्या सराठी अंतरवालीच्या परिसरातील जी काही मर्द माऊली तयार होती 400 वर्षापूर्वी एक उदयभान राठोड नावाचा राजपूत बसलेला आहे. आणि अशा भयानक प्रसंगामध्ये आमचा तानाजी काय बोलाय, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. आणि सराठी अंतरवालीच्या परिसरातील अशीच इमानदार माऊली आहे. सराठी अंतरवालीच्या परिसरामध्ये पाटलाच्या सोबत
पाटला सोबत 10 वर्ष झाले. अरविंद घोगरे देखील असाच उभा आहे. सराटीची सभा ही आपल्या नावावर आणि नारायणगडची सभा ही आपल्या नावावर आहे. अरे काय पाहिजे जिंदगीमध्ये अजून. पारळकर महाराज, मी या जोशाने बोलतोय डॉक्टर साहेब, या तीव्रतेने बोलतोय. जालन्यामध्ये शाहीर घोगरे 7 घंटे बोललाय, 7 घंटे बोललाय. म्हणून मला लोक काही आपलेच म्हणते, शाहीर घोगरे तुम्ही जरा घेता का कोणला. मला कोणला मी अशाच उड्या हाणतो. बायको मला म्हणती घरी गेलं की ते वन्यार कसं उड्या हाणतं तसं स्टेजवर तुम्ही उड्याच हाणतात. मी म्हणलो माय मला कुठं शाहीर व्हायचं होतं ग. आय एम MA BEd PhD तरी शाहीर का झालो. मला आरक्षण नाही म्हणून मी शाहीर झालो. मला जर आरक्षण असतं ना तर खतरनाक प्राध्यापक झालो असतो आणि इथल्या व्यवस्थेला प्रश्नच विचारला असता. तो आजही विचारतो. म्हणून मराठ्याच्या पोरांनो मी मला सांगतो, नेत्यांच्या भविष्य काळाची चिंता करण्यापेक्षा चला आपल्या शेतकरी बापाचं आरक्षणाचं स्वप्न पूर्ण करू. मला काही इकडं काय झालंय बस मग डिस्टर्ब होतं ना कार्यक्रम. मला काही लोक विचारते शाहीर घोगरे तुम्ही जरा घेता का. मी म्हणलं माझ्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे. काय माय बहिणींनो, माझ्या आईंनो, मी तुमचा मुलगा आहे, मी तुमचा लेक आहे, मी तुमचा भाऊ आहे. रक्षाबंधनाचा सण आहे. मायबाप मला लोक म्हणतात शाहीर मराठ्याच्या बाईच्या डोक्यावर पदर असावा, पण मला असं वाटतं बघणाऱ्याच्या डोळ्यात अगोदर आदर असावा. डोळे तुम्ही घ्यावे सुख, पहा पांडुरंगाचे मुख. मला लोक म्हणाले शाहीर घोगरे तुम्ही घेता का. मी म्हणालो तुम्ही जे रात्रीला घेतात कसं मंद मंद प्रकाश आहे, मंद मंद प्रकाश आहे, छंद छंद चकना आहे, एखादा मित्र त्यातले त्यात त्याचा हेकणा आहे. ऐकून घ्या बरं काय सत्य आहे. मला विचारते लोक म्हणून मी डायलॉग लिहिलाय. लय लोक अवघड आहे हो, काय लोक बोलतील याचा मेळच नाही. मी आळडून मेलो तरी लोक माझ्याकडे म्हणते लय मस्त होता. कारण मला कार्यक्रमच मस्त आहे, तू कशाला मस्त म्हणतो मला. मी म्हणालो तुम्ही जे मंद मंद प्रकाशात घेता का, तुम्ही जे संध्याकाळी घेतलं ते सकाळी उठलं की तुमचं ते उतरून जातं. बरोबर आहे, तुम्हाला अनुभव आहे. तुम्ही जे संध्याकाळी घेतलं की ते सकाळी उतरून जातोय. पण आम्ही जे घेतलंय महाराजांचं चरित्र, मी जेव्हा शांत होईल तेव्हाच ते उतरेल. हा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आवाज मराठ्यासाठी खर्च होणार. चुकीच्या जाग्यावर डॉक्टर साहेब शब्द लय भयानक आहे का. चुकीच्या जाग्यावर घाम गाळण्यापेक्षा मराठा आरक्षणावर घाम गाळावा आणि असाच माझा जीव जळावा.